इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध चालू आहे आणि त्याचे पडसाद देखील आता भारतात उमटू लागलेले आहेत. याचा जो परिणाम आहे, या युद्धाचा जो फटका आहे तो कच्च्या तेलावर पडलेला आहे आणि दुसरं म्हणजे जो गॅस आहे त्याच्या पुरवठ्यावर देखील पडलेला आहे. जर आपण माझ्या मागे बघितलं तर ही मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते. लांबच्या लांब रांगेत लोक उभे राहून आता गॅस नोंदणीसाठी उभे आहेत. पण यातही आता सरकारकडून, शासनाकडून नवीन नियम जारी करण्यात आलेले आहेत. आधी 21 दिवसांच्या आत नोंदणी केलीस तर तुम्हाला गॅस मिळू शकत होता. नवीन नियमानुसार 25 दिवसानंतरच या नागरिकांना आता गॅस सिलेंडर मिळणार आहे. कुठेतरी आता नागरिकांमध्ये भीती आहे की जो गॅसचा तुटवडा आहे तो होऊ शकतो. या कारणाने आता प्रत्येक जण जागरूक राहून गॅस सिलेंडरसाठी ही नोंदणी करताना दिसतो आहे. त्यासाठी आता नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा, भांडूपमधील जो भट्टीपाडा परिसर आहे तेथील ही भारत गॅस एजन्सी आहे, तिकडे लोकांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. भारत गॅस एजन्सीचे विक्रेते आहेत त्यांच्याकडून वेळोवेळी यांना सूचना देखील दिल्या जात आहेत की शासनाचे नवीन नियम काय आहेत. त्यानुसार आता गॅस सिलेंडरचे दर देखील वाढलेले आहेत आणि याचा संपूर्ण फटका हा सामान्य नागरिकांना बसतो आहे. त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिक जे असतील किंवा केटर्स असतील यांनाही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. तर आता नेमकं या संपूर्ण प्रकारानंतर आता या भारत गॅस एजन्सी किंवा सरकारकडून काय निर्णय घेतले जातात किंवा याच्यावर काही उपाय काढले जातात, जास्तीत जास्त पुरवठा कसा होईल, उत्पादन कसं केलं जाईल यावर भर दिला जातोय शासनाकडून. पण आता सध्या जर परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणावर आता नागरिकांकडून गॅसची जी आहे, गॅस सिलेंडरची मागणी केली जाते आहे आणि एजन्सीकडूनही नागरिकांना जास्तीत जास्त गॅस पुरवठा कसा केला जाईल असा प्रयत्न देखील केला जातोय. मेन म्हणजे ऑनलाईन बुकिंग होतच नाही यांची. 4 दिवसापासून ऑनलाईन सगळी साईट बंद आहे आणि आता तिकडे 2 तास लाईन लावून गेल्यावर बोलतात ऑनलाईन बुक करा मग सिलेंडर भेटेल. हे आधी सांगितलं नाही आणि मग एकेकाला घेऊन मग तिकडे ऑनलाईन होतच नाही, सगळं ब्लॉक आहे. त्यामुळे खूप माणसांना खूप त्रास होतो आणि इथे सिलेंडर चोरीला जात आहे. सिलेंडर आणल्याशिवाय कोणाला तिकडे घेऊन देत नाही, त्याच्यामुळे खूप त्रास माणसांना होतोय. खूप म्हणजे आज एवढं हालत खराब आहे, काही कोण काय बोलायला तयार नाही. सिलेंडरचे ते 60 रुपये वाढलेत. आणि आता तुम्हाला काय सांगितलंय, भेटेल की नाही भेटेल, काय सांगितलं? मिळेल सगळ्यांना पण त्रास खूप पब्लिकला होतोय. मिळतोय सगळ्यांना, खूप वेळाने होत आहेत, करतायत तिकडे कॉपरेट पण मिळते, नाही बोलू शकत नाही, पण लाईन लावावी लागते. आता तुम्ही कामाला जाणारे असाल तर इथे तुम्ही म्हणतायत की सिलेंडर चोरीला जात आहेत, म्हणजे इथे आवर्जून एकाला उभं राहणं गरजेचं आहे. तर आता नेमकं तुम्ही सुट्टी टाकून आला असता? मी 2 दिवस सुट्टी, काल पण संध्याकाळी आलो तर मला 1 दिवस कमी होता तर दिला नाही त्यांनी. आता आज आलोय तर आज पण ते बुकिंग नाही, त्याच्यामुळे लय त्रास झाला. साधारणतः म्हणजे किती दिवसाची बुकिंग झालेली पाहिजे? 25 दिवस पूर्ण झाले पाहिजे. 2 घंटे से खड़ा है, अभी इधर से डिलीवरी और है, लेकिन जो ऑलरेडी बुकिंग किया तो 10-15 दिवस हो गया बुकिंग किया, तो डिलीवरी नहीं हुआ है. बुकिंग किया करके मेरे को मिला है. अभी बुकिंग करके लेने के लिए खाली सिलेंडर लेके आया है. खाली सिलेंडर लेके आके अभी सबको दे रहे. ऑनलाइन बुकिंग हुआ आपका? ऑनलाइन ऑलरेडी हो गया है लेकिन डिलीवरी नहीं हुआ. अच्छा. हाँ, 10 दिन हो गया. मेरा तो 25 दिन हो गया हाँ, बुकिंग करके. 15 दिन हो गया. 15 दिन. आपको कितना दिन हुआ? 25 दिन हो गया पूरा. उन्होंने एक नियम बताया कि 25 दिन पूरे होने चाहिए बुकिंग के लिए। वो पहले नहीं बताया था हमें, अब भी बोला है आज के दिन ही. मैं बोली 25 दिन हो गया है, बाटला बुकिंग किया है, घर का सिलेंडर चला गया, अभी तक दिया नहीं. बोले वहाँ जाके लो, अभी घर पे नहीं दिया जाएगा. आप बोलते कितने घंटे से खड़े? मेरे को तो 1.5 घंटा हो गया आके. बोल रहे हैं कि मिलेगा या नहीं मिलेगा, क्या बोल तो रहे हैं कि मिलेगा, अभी देखो क्या होता है. पण आता पुढील काळात किती नागरिकांना गॅस सिलेंडरचा तुटवडा याचा सामना करावा लागतो आणि किती नागरिक आता याच्यापासून वंचित राहतात हे पाहणं पुढील काळात महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.